गॅलिस्टोचा पृष्ठभाग हा मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. सौरमालेमध्ये अनेक छोटे छोटे अवकाश दगड आहेत जे दोन बेल्ट किंवा चक्रांमध्ये केंद्रित आहेत. मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या कक्षांमध्ये लघुग्रहांचा एक पट्टा आहे जो 10 लाखांहून अधिक अवकाश दगडांनी व्यापलेला आहे. नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडे फार कमी ज्ञात असलेला कुइपर नावाचा लघुग्रहांचा पट्टा आहे जो अनेक बर्फाच्छादित वस्तूंनी भरलेला आहे, ज्यापैकी काही आकाराने खूप मोठ्या आहेत. या दोन पट्ट्यांमध्ये काही वस्तू एवढ्या दाट असतात ज्या स्वतःला गोलाकार आकार रूपांतरित करून घेण्यात सक्षम असतात. या जवळजवळ ग्रहांसारख्याच दिसतात. त्यांना बटुग्रह असं म्हटलं जातं. लघुग्रह पट्ट्यातील सीरीज आणि कायपर पट्ट्यातील प्लुटोचे हे प्रकरण आहे. कधी कधी कायपर पट्ट्यातील किंवा त्याच्या पलीकडून बर्फाच्छादित लहान वस्तू आतील सौरमालेत घुसतात. यांना धूमकेतू असं म्हणतात. हे बर्फाचे छोटे तुकडे असतात जे सूर्याजवळ येताच वाफ होतात आणि वाफाने धूळ सोडतात. ते नेपच्यूनच्या बर्फाच्छादित चंद्रापर्यंत किंवा मंगळाच्या खोऱ्यापर्यंत ही दूरवरची भूदृश्ये आज रोज स्पेस प्रोबद्वारे शोधली जातात. परंतु भविष्यात आपण मानवांनी आपल्या विश्वाच्या प्रचंड विविधतेची चांगली समज मिळविण्यासाठी यापैकी काही जागांवर पाऊल ठेवले पाहिजे. या सौरमालेतील साहसी कार्यात अग्रगण्य संशोधक बनण्याचे स्वप्न पाहणे आज तुमच्या जवळ आहे.